जैसे जैसे आगामी चुनाव की घड़ी सामने आ रही है, वैसे वैसे राजनीतिक गलियारों में मतदाता सूची के घोटाले को लेकर बयानबाजी तेज हो रही है। ऐसे में अब राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने मुंबई में पत्रकारों से बातचीत के दौरान महाविकास आघाड़ी पर तीखा तंज कसा। मंत्री ने कहा कि महाविकास आघाड़ी के नेता अब निराश और पराजय की मानसिकता में आ चुके हैं। आगे उन्होंने लोकसभा चुनाव में हुए मतदाता सूची घोटाले पर भी अपना स्पष्ट मत रखा। आइए सुनते हैं क्या कुछ कहना है बावनकुले का। जे महत्त्वाचा महसूल विभागाच्या ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रॉंग करायचं आहे त्याचे निर्णय घेतले, त्यामुळेच हे होत आहे। आता आपल्याकडे जवळपास विचार केला तर 95 ॲडिशनल कलेक्टरला आम्ही सिलेक्शन ग्रेडला म्हणजे IASचा साठी त्या ठिकाणी त्यांना नॉमिनेशन होईल असा निर्णय घेतला, ते झाला। नंतर आपण जवळपास 115 डेप्युटी कलेक्टरला ॲडिशनल कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी प्रमोट केला। आज उद्या जसंही GID कडनं फाईल येईल, या राज्यामध्ये 159 तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर होतील। या राज्यामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये जवळपास 113 नायब तहसीलदार टू तहसीलदार होतील, लिपिक टू नायब तहसीलदार होतील आणि तलाठी कोतवालापासून तर ॲडिशनल कलेक्टरपर्यंत सारे प्रमोशन होऊन जागा पूर्ण भरल्या जातील। अनुकंपामध्ये जे काही लोक होते त्यांच्याही नियुक्त्या आम्ही केल्या। आता कुठेही जागा महसूल खाते शिल्लक राहणार नाही, उलट एक्सेस आमच्याकडे राहतील। उद्या आम्ही मुद्रांक विभागाकडे आम्ही सर्व अधिकारी भरतोय, आमचे मोजणी अधिकाऱ्याकडे सर्व जागा भरतोय। ॲडमिनिस्ट्रेशन जोपर्यंत आपण मजबूत करत नाही तोपर्यंत लोकांना दिलासा मिळत नाही, त्यामुळं एक मोठा निर्णय आम्ही त्यासाठी करतोय। ग्रामीण भागातले जे बागायती 10 गुंठे, जिरायती 20 गुंठे, त्यांना हा कायदा जर रद्द केला तर त्यांच्या पण उपयोगात येईल त्या जमिनी। हा कायदा तुम्ही रद्द करू शकाल का? पहिल्या टप्प्यामध्ये आपण रहिवासी क्षेत्राकरता तुकडेबंदी कायदा जे 50 लाख परिवार त्या ठिकाणी अनधिकृत घोषित झालेले आहेत त्यांना कायदेशीर करतोय। आपण जर शेत जमिनीला कायदा लावला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये कोणी कुठेही प्लॉटिंग करेल, काही करेल। ॲग्रिकल्चर झोनमध्ये प्लॉटिंग होईल म्हणजे काय होईल? जर आपण सारा तुकडेबंदी निरस्त केला काय होईल? ॲग्रिकल्चर झोन, शेती जमिनीमध्ये तिथे अनधिकृत त्या ठिकाणी बांधकामं होतील। अनेक राज्यामध्ये अनडेव्हलप राज्य ज्याला काही UDCPR नाही म्हणजे अनधिकृत सारा या ठिकाणी कॉन्क्रीटचं जंगल तयार होईल आणि त्यामुळं जिथे रहिवासी क्षेत्र डिक्लेअर आहे, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला जर शेतामध्ये एखादा प्लॉटिंग करायची आहे तर मग तुम्हाला NA करून घ्यावं लागेल, मग तुकडेबंदी कायदा रद्द होईल। रहिवासी क्षेत्र डिक्लेअर करावं लागलं आधी, ते रहिवासी डिक्लेअर झालं की ऑटोमॅटिक तुमचा तुकडेबंदी कायदा रद्द होतो। सर्व प्राधिकरण, सर्व नागरी क्षेत्र, NMRDA, PMRDA, MMRDA सर्व नागरी क्षेत्राला लागू आणि रिजनल प्लॅनमध्ये गावठाणापासून 200 मीटर क्षेत्र गोल रहिवासी क्षेत्र दाखवलं गेलं आहे, त्याने लागू राहील। जिथे जिथे रहिवासी क्षेत्र आहे रिजनल प्लॅनमध्ये काही ठिकाणी 500 मीटर दाखवलं आहे, काही ग्रोथ सेंटर्स दाखवले आहे रिजनल प्लॅनमध्ये जिथे रहिवासी बेल्ट प्रपोज केला गेला आहे, म्हणजे 2047 पर्यंत प्रपोज केला रहिवासी बेल्ट आहे, जिथे आज एकही घर बनलेलं नाही आहे, त्या क्षेत्रालाही हा लागू आहे। जिथे जिथे रहिवासी बेल्ट या राज्यात लागू आहे तिथे तुकडेबंदी कायदा निरस्त आहे।